म्हणजे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे, आगामी काळामध्ये आपला विरोधी पक्ष कोण असणार आहे आणि महायुती वगैरे या संदर्भात आपण काय सांगणार आहात? एक तर महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब, या तिघांच्या पक्षाच्या बैठका होताना त्या बैठकीमध्ये एक सूचना दिलेली आहे की शक्यतो तुम्ही युती करून निवडणुका लढा आणि ज्या ठिकाणी युती होणार नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण स्वबळावर निवडणुका लढाव्या लागतील. आज युतीच्या संदर्भातला प्रस्ताव आमच्याकडे कोणाचा नाही आहे. युतीमध्ये आम्ही 3 पक्ष आहोत आणि आमच्याकडे जर प्रस्ताव आला तर निश्चित त्याची चर्चा करू. त्यांचा आणि आमचा सन्मान राखून युती होत असेल तर युती करायला आमची तयारी आहे. जर युती होणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढायला तयार आहे आणि ती तयारी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आगामी निवडणुका संदर्भामध्ये जिल्ह्यामध्ये कोणते मुद्दे तुमच्याकडून असतील की ज्यामुळे तुमच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतात? नाही, मुद्दे तर विकासाचे अनेक आहेत. आम्ही आज अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. तर बारामती पुण्याच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. आज नांदेड जिल्ह्याच्याही दुपटीनं धरणंही त्या भागात आहे. पण बारामतीमध्ये कधी पूर आला, कधी घरात पाणी शिरलं, हे तुम्ही ऐकलं नाही, मी ऐकलं नाही. तिथं ज्या पद्धतीनं नियोजन केल्या गेलं, आपल्यापेक्षा धरणं दुप्पट असतानाही, मग त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पण ते नियोजन करू. बारामतीमध्ये आपणही जाऊन बघा, नसेल तर मी शिवराज पाटलांना सांगेल व्यवस्था करायला की बारामतीमध्ये झाडाचा पानं जरी पडले रस्त्यावर तर ते उठून दिसते कचरा म्हणून. आपल्या इथं खड्ड्यात माणूस पडला तर दिसत नाही. म्हणजे त्या धर्तीवर त्यांच्या नेतृत्वात विकास झाला पाहिजे. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. आता मी परवा सहज माझे मित्र अशोकरावांना बोललो मीडियामध्ये की मांजरा परिवाराने 3150 रुपये भाव दिला आहे. आपण 3151 द्या, लोक तुमचं स्वागत करतील. मी काही त्यांच्यावर टीका म्हणून नाही, एक मित्र म्हणून बोललो. पण त्यांना मिरच्या लागल्या. ते म्हणायला लागले यांनी कारखाना चालून दाखवा. आता आम्ही तर बंद पाडलाच की, तुमच्याच नेतृत्वात बंद पडला. पण अजितदादांनी काल त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगितलं की मी 3450 भाव देतो. मग 3150 लातूर जिल्ह्यामध्ये भाव मिळू शकतो तर नांदेड जिल्ह्यात मिळू शकत नाही. अशा पद्धतीची कारखानदारी दादाच्या नेतृत्वात उभा करता येते का? अनेक वर्षापासून मनारचे प्रश्न आहेत. मनार धरण कधी झालं? 1960ला. 62ला त्याचं उद्घाटन माझ्या माहितीप्रमाणे झालं, जेव्हा आमचा जन्म झाला. तेव्हापासून आणखी लाईनिंगचे प्रश्न शिल्लक आहेत. अप्पर पैनगंगा, धर्माबाद, उमरीमध्ये पाणी यायचं शिल्लक आहे. लेंडी धरणाचे प्रश्न शिल्लक आहेत. हे सगळे मुद्दे विकासाचे आहेत आणि लोकांचा विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वात हे होऊ शकते. म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन स्थानिकचे आणखी मुद्दे असू शकतात. या सगळ्याच्या मुद्द्याची सविस्तर चर्चा करून निवडणुकीला सामोरं. सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बेजार आहे. बा निसर्ग कोपलाय. 6 तासामध्ये होत्याचं शासनाची उदासीनता म्हणता येत नाही. आणि 31,000 कोटीचं पॅकेज मी जन्माला तेव्हापासून सरकारने पहिल्यांदा जाहीर केलं. एवढं मोठं पॅकेज याच्या अगोदर कोणी असताना जाहीर केलेलं नाही. त्याच्यामुळं नुकसानच एवढ्या एवढ्या प्रमाणात झालं आहे की त्याला शासनाने किती मदत केली. आता मी स्वतः बघितलं. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या बांधावर उभा टाकणारा मी आमदार होतो. आपण बघितला की नदीकाठच्या लोकांची शेतं वाहून गेली.
आता त्यांना शासनाने जेवढं मदत केली तेवढ्यानं होणार आहे का? ते होणार नाही. परंतु त्यांना कुठेतरी मदत झाली पाहिजे ही भावना ठेवून एवढं मोठं पॅकेज त्यांनी जाहीर केलं. आणि त्याशिवाय MREGSच्या मार्फत 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत ज्याच्या शेताची बांधणी करण्यासाठी द्यायचा निर्णय घेतला. हा माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या दिवशी राजकारणात आलो तेव्हापासूनचा अतिशय सगळ्यात मोठा निर्णय आहे असं माझं मत आहे. लाडकी बहीण योजनेत काही लाभार्थी महिलांना शासनाने कमी केलं, त्याचा परिणाम त्या स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार नाही ना. आणि दुसरं की 36 कोटीचं जे पॅकेज आलं त्याचे 32-36 जे काय असेल ते कधीच नाही आलेलं, आता आलेलं ते शेतकऱ्यापर्यंत मिळालं नाही. आणि ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी वस्तू मला आला प्रश्न तुमचा. त्याच्यामध्ये असं आहे, 10,000 रुपये एक मिनिट, एक मिनिट. मिळाले नाही. त्यांना या साऱ्या गोष्टीचा मी परिणाम सांगतो या थोडं. निवडणुकीवर होईल का? अजिबात होणार नाही. लाडकी बहीणमध्ये आमदाराची बायको, खासदाराची बायको, जिल्हा अध्यक्षाची बायको, डेप्टी कलेक्टरची बायको, तहसीलदारची बायको, बहीण हे सगळे लोकांनी अगोदर लाभ उचललेला आहे. त्याच्यामध्ये स्क्रुटनी करून असं तुम्हाला वाटत नाही का? मग ती स्क्रुटनी होते अगोदरच. आता मी आमदार आहे, माझी बायको किंवा माझी मुलगी, माझी बहीण याचा जर लाभ घेत असेल ते कितपर्यंत योग्य आहे? त्याच्यामुळे या गोष्टीचा अजिबात परिणाम होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना कुठलाच लाभ मिळत नाही त्यांना 100% लाभ मिळणार आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांना 10,000 देण्याची भूमिका सरकारने घेतली. काही भागामध्ये पैसे वाटप सुरू आहेत आणि काही भागात राहिले असतील त्याच्यामध्ये लक्ष घालू. आणि पहिला हप्ता लोकांच्या खात्यामध्ये पडायला सुरू झाला आहे. आता 100% शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी पडला नाही, गोष्ट खरी आहे, पण 100% शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पहिल्यांदा निवडणुका लढत असताना आपण जिल्ह्यामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भास्करराव पाटील खतगावकर हे प्रमुख नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत असं वातावरण सर्वत्र दिसून येते. परंतु नुकतंच 2 दिवसापूर्वी खतगावकर साहेबांनी शंकरनगरला 2 दिवस बैठका घेतल्या असं माहिती मिळाली. आपल्याशिवाय काय सांगा? नाही, शिवायचं नाही. मी तर सगळ्या माजी आमदारांना, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना हेच सांगितलं की सगळ्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही. आज आता माहूर आहे, किनवटला मी चाललो. हातगाव हिमायतनगरच्या लोकांची इच्छा आहे की मी आलं पाहिजे. मुखेडच्या लोकांची इच्छा होती मी आलं पाहिजे. मी जर सगळीकडे गेलो, जाण्याला हरकत नाही, भावना आहे, पण निवडणुका तोपर्यंत जाहीर होते, पण मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मी घाटेसाहेब असतील, घाटेसाहेबांना सांगितलं की तुम्ही मुखेडमध्ये लोकांच्या मुलाखती घ्या. भोजेगावकर साहेबांना, सामने साहेबांना सांगितलं तुम्ही देगलूरमध्ये घ्या. मी आता शिरीष गोरटेकरांना ते सगळ्यांना सांगतो आहे तुम्ही तिकडे घ्या. मोहनांना आंबर्डेने काल लोहा कंदारमध्ये घेतल्या. मी सगळ्या ठिकाणी राहावं असं काही नाही आहे. शेवटी सगळेजण आम्ही बसून एकत्रितपणानं निर्णय घेऊ. तर नायगाव तालुक्यात काय असतं? युती राहील, युती राहील का मैत्रीपूर्ण लढत? मी तुम्ही याच्या अगोदर सोनखेडकर एक मी सांगितलं की महायुतीच्या नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या बैठकीत सांगितलं की आपण शक्यतो महायुती करा आणि होत नसेल तर मग तुम्ही तयारी करा. तर आत्तापर्यंत आमच्याकडे महायुतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आला, तिन्ही पक्षाचा त्याच्यामध्ये सन्मान राखला जाणार असेल तर युती करू, आणि राखला जाणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबळावर 100% निवडणुका लढायला तयार आहे आणि तशी तयारी आमची होत आलेली आहे. म्हणजे आज घडला तुमच्या सगळ्या मतदारसंघात तयारी चालू आहे राष्ट्रवादीची? पूर्ण मतदारसंघामध्ये, पूर्ण नगरपालिकेमध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभा राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष राहील. आपल्या मित्र पक्षातील आमदारांनी आमच्या इथे एक नाट्यप्रयोग केला, परवाचा तुम्ही बघितला असेल, आणि अधिकाऱ्यांवर एका प्रकारे दबाव तंत्रच केल्यासारखं त्याचं चित्र पाहिलं तर वाटते. आणि ते कितपत योग्य आहे? सत्ताधारी आमदारांनी या पातळीने मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपणच त्यांना हा प्रश्न विचारला तर सोयीचं राहील. साहेब, कुंटूर सर्कल हा सर्वात महत्त्वाचा एक सर्कल आहे. का कुंटूर सर्कलच का महत्त्वाचं आहे? नाही, म्हणजे नायगाव तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा कुंटूर सर्कल,
त्याच्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून एका घराण्याने सत्ता तिथं ठेवलेली आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता तिथं राहिलेली आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्हाला एक आव्हान वाटतं का? मला आव्हान कुठेही वाटत नाही. शेवटी जनतेनं मनात ठरवल्याच्या नंतर मी आत्ताही भाषणात सांगितलं, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही लोकसभेवर पाठवलं, की माझ्यासमोर जो उमेदवार होता त्याच्या पासांगालाही नाही मी. शेवटी लोकांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर अवलंबून असते आणि मला काही असं वाटत नाही. हे बा, आता आमच्या 3 तारखेला आणि 4 तारखेला राज्यस्तरीय बैठक आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं म्हणणं आमचे नेते ऐकून घेणार आहेत आणि मला असं वाटतं की 7-8 तारखेपर्यंत नगरपालिकेची आचारसंहिता जाहीर होईल आणि आम्हाला 5-6 तारखेपर्यंत हा निर्णय घ्यावा लागेल. आणि महायुती जर झालीच आणि ज्या ठिकाणी तुमची राष्ट्रवादी बाजू मजबूत आहे, उमेदवार मजबूत आहे, ती जर जागा जर महायुतीमध्ये दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्यावेळेस काय नाही, कुठे 2 पावलं मागे सरकावं लागेल, त्यांनाही सरकावं लागेल. हे बा, युती करायचीच असेल तर त्यांनाही 2 पावलं मागं सरकावं लागेल, आम्हालाही 2 पावलं मागं. असं नाही म्हणता येत, कारण आज सगळेच पक्ष निवडणुकीला पुढे जाताना त्या पक्षाची तयारी करतायत. आज आम्ही त्यांना कमजोर करू, आम्ही आमच्या जागेसाठी लढू की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, परंतु कोणाला तिथं तुमचा उमेदवार कमजोर आहे असं नाही म्हणता येणार आम्हाला. तुमचा उमेदवार कमजोर नाही म्हणतोय. नाही, त्यांचाही म्हणता, युती करायची असेल तर त्यांचाही म्हणता येत नाही. आम्ही त्यांना सांगू ही जागा आम्हाला पाहिजे, तुम्ही दुसरी मागा. शेवटी सामान्य ठेवावं लागेल ना. साहेब, नांदेड जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की भाजपचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी होणार आहे. मी पण वारंवार सांगतो, संकेत काय मिळाला? मी पण वारंवार सांगतो ना, मी पण एका पक्षाचा नेता आहे. युती म्हणून त्यांनी अहो, त्यांच्याकडे आता नेतृत्व नाही आहे पक्षाचं. बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्याच पक्षातील 2 बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्याच पक्षातील 2 कार्यकर्ते आहेत, 2 उमेदवार आहेत, दोघे इच्छुक आहेत. पक्ष 2 नाही, देगलूरमध्ये 203. अहो, 1 मिनिट ऐका मी काय बोलतो ते. देगलूर नगरपालिकेत 203 लोकांनी मागणी केली, याचा अर्थ 203ला तिकीट देणार आहेत का? 27च उमेदवाराला तिकीट देणार ना. म्हणजे आमच्या पक्षाकडे डिमांड किती आहे हे महत्त्वाचं आहे. तिकीट तर कोणाला एक मिळेल, शेवटी निर्णय घेईल पक्ष. इच्छुक राहणं त्याच्यामध्ये गैर नाही ना. महायुती जर झाली समजा, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना एकदम आपल्याकडे 90 जागा आहेत, तर सरसमान 65 जागा आहेत. सांगा सरसकट लढणार आहोत का? म्हणजे 30-30 युती झाली नाही तर 65 ठिकाणी राष्ट्रवादी राहील. युती झाली तर आता जे काही वाटा येईल तो. त्याच्यामध्ये त्या वाटेकडून निष्ठावंत माणसाचं बळी जातो, त्याच्यावर त्यांना कुठं संधी मिळणार? शेवटी युती करायची तर कोणावर तर अन्याय होणार आहे. मग तुम्हाला एवढी तळमळ आहे तर त्याचाच विचार करवलो आम्ही, कोणावर अन्याय होऊ नये. वाटा नेमकं कसं, जसं सत्तेतील वाटा आहे 60-40चा फॉर्म्युला हा तालुक्याच्या स्तरावर आहे, जिल्ह्याच्या स्तरावर 50-25-25चा आहे. 60-40चा फॉर्म्युला म्हणजे त्याच्यातही 3 पक्ष आहेत, पण जिल्ह्याच्या स्तरावर जो आहे तो 50% भारतीय जनता पक्ष, 50% राष्ट्रवादी आणि 50% 25-25% सेना आणि राष्ट्रवादी. त्या वाट्याप्रमाणे जे काही ठरेल ते बघूत ना. शिवराज पाटील होटाळकर जर समजा एकंदरीत कंट्रोल सर्कलमध्ये जर उभा टाकायची इच्छा जर त्यांनी व्यक्त केली तर पक्षाने त्यांच्याबद्दल काय भूमिका राहील पक्षाची? मला असं वाटतं की शिवराज पाटील होटाळकरांनाच अधिकार आहेत सगळ्याची तिकीट द्यायची. ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि मी किंवा मोहनराव हंबर्डे पक्षाचं तिकीट देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगू की योग्य विचार करा. कुस्ती लावणारा आहे आणि जेव्हा कुस्ती अहो, भाषणामध्ये तुमची काय अडचण आहे? भाषणामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर बोलणं वेगळं असते, प्रॅक्टिकल वेगळं असते. परंतु आमच्याकडे जी पद्धत आहे ती प्रदेशाध्यक्षाला पूर्ण अधिकार आहेत, जिल्ह्याच्या अध्यक्षाला पूर्ण अधिकार आहेत. आम्ही सगळेजण बसून
त्याच्यामध्ये मार्ग काढू. सर, निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाने महापुरुषांची नावं घेतात. आपण देखील सर्वच नेतागण शिव, लहू, फुले, शाहू, बाबासाहेब अण्णाभाऊच्या विचार निवडणुकीचा म्हणून संबंध नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. अजितदादा पवार जेव्हापासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्या प्रत्येक भाषणामध्ये ते स्वतः आधी त्याचा खुलासा करतात आणि मग भाषणाची सुरुवात करतात. त्याच्यामुळं आम्ही देखील आता त्यांचे पाईक आहोत. आमच्या पक्षाची भूमिका सांगणे आमचं कर्तव्य आहे. बाकी कोणी निवडणुका आली म्हणून घेत असतील तर त्याला माझं काही हे नाही. लोहगाव आणि नरसीमध्ये आपला राष्ट्रवादी उमेदवार कोण असेल? मी गेल्याच्या नंतर तुम्ही जिल्हाध्यक्षाची मुलाखत घ्या, ते बोलतो.